नमस्कार. मी माधव सारंग स्वयं इंटरनॅशनल ॲग्रो नाशिककडून आलो आहे. आपल्या प्लॉटला जे आपण ॲक्टिव्ह पॉवर गजानन कृषी सेवा केंद्र घोटी यांच्याकडून आणलं होतं, त्यांनी जे तुम्हाला दिलं होतं तर ते तुम्ही तुमच्या शेतात मिरचीला वापरले. त्याचा बदल कसा तुमच्या झाडात झाला आहे, काय झाला आहे, एक थोडक्यात तुमचा पण परिचय द्या, तुमचा मोबाईल नंबर पण सांगा आणि झाडाला काय काय बदल झाले, किती दिवसात झाले, हे सगळं एकदा शेतकऱ्यांना सांगा. म्हणजे बाकीचे शेतकरी पण तुमचं ऐकून घेतील आणि तुमच्यासारखा फायदा त्यांना पण व्हायला पाहिजे. अनिल अळू कोकणे, अडवान राहणार 82 085 66 248 मोबाईल नंबर आहे माझा. मी जे औषध आणलं होतं मला असा फरक वाटला का ही काळुंकी झाडाला ही नव्हती पहिली. आता जसं औषध सोडलं तशी काळुंकी आली, जसं फुटवे एवढे केले का आता मला ते बांधाया सुगट लागू शकले. आता एवढे फुटवे झाले त्या औषधात एवढा फरक वाटला का असं पहिल्यांदा डबल दुकानदार का मागे गेलो, मला औषध मला हेच लागतंय म्हणलं, दुसरं सोडायचं नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे हे जी जागा आहे ह्या जागेमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पेरेला फुटवा या म्हणजे प्रत्येक पेऱ्याला एक फुटवा आलाय त्याचा की एवढं साधारणतः येत नाही मिरचीला. नाही येत एवढं मिरचीला कधीच एवढा येत नाही. हे प्रत्येक दिसतंय आता प्रत्येक झाडाला दिसतंय. आणि ह्या टायमाला मिरचीला एवढे फुटवे निघते निघते नाही निघते. आता हे एवढे फुटवे हे खालून सोबत हे फुटवे झाले, हे बघा एवढं ते औषधाचा येईल. बरं, याला किती दिवस झाले सोडून तुम्ही? 5 दिवस झाले सोडून. 5 दिवस झाले का सोडून? आधी कशी होती मिरची तुमची? आधी एकदम कुणी म्हणतो मिरचीच होणार नाही, होणार नाही असं म्हणत होते. मिरची काळुंकीच नव्हती पहिली. आता काळुंकी नव्हती, हाईट पण नव्हती, नव्हती, त्याच्यानंतर एवढे फुटवे पण नव्हती. फुटवे आता एकदम चांगली आहे, समजा चांगली एकदम. पांढऱ्या मुळ्या पण त्याच्या चांगल्या वाढल्या आता आणि खोड पण समजा तेच बी पण भरपूर आहे तिचे. आता एवढ्या उन्हात समजा आता साधारणतः 12:30 वाजले तरी ही साधारणतः उन्हाच्या ताळ्यात थोडं पीक थोडं हे होते म्हणजे शेतकऱ्याच्या हिशोबाने. तर त्या पद्धतीने कुठलं काही झालं नाही झालं, एकदम चांगल्या पद्धतीनं आहे, काही अडचण नाही. आता तुम्हाला असं वाटते का तुम्ही आणखीन सोडणार आहे? नाही, मी आता जसं लागेल तसं स्टेप बाय मी सोडतीच राहणार, सोडतच राहणार. सोडतीच राहणार. असं तुम्हाला वाटतं का झाडाची याच्यामुळे लाईफ वाढेल? लाईफ वाढेल ते वाटतं मला. 100% झाडाची लाईफ वाढेल. म्हणजे तुमचे जे आता या झाडाची हाईट जर एवढी असती ना, आता हाईट खालीवर तरी सारखी होत चालली त्याची. हिची हाईट आहे ना, आता ही जरी खाली होत ही आलीवर हाईटला होत आली, म्हणजे खालीवर होत तरी हाईटला सारखी होत चालली, आता सारखी होत चालली आहे. आता तुम्हाला असं वाटतं बघ ऍक्टिव्ह पॉवरनं झाडामध्ये ताकद भरपूर आली, जे मुळे आहे ते बी चालू करले त्यांनी चांगल्या पकडल्या. त्याच्यानंतर आता तुम्हाला मिरचीला साधारण किती तुडे व्हायला पाहिजे? सरासरी मला मिरचीला 5 तोडे व्हायला पाहिजे. 5 तोडे व्हायला पाहिजे. तर आता जर आपण ऍक्टिव्ह पॉवर सोडलं तर तुमची अपेक्षा अशी आपल्याला 5च्या ऐवजी 7-8 तोडे झाले. 7-8 जर आपल्याला लागला खर्च चालला, पण ते सोडित राहणार म्हणजे खुडे वाढायला पाहिजे. जर खुडे वाढले तर ऍक्टिव्ह पॉवरचा तुमच्या शेतकऱ्यांना फायदा मिळेल. नाहीतर ग्रीन औषधं सगळेच करतात, बरोबर आहे की नाही, तेज पण आणतात. पण आपल्याला काय आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, जास्तीत जास्त झाड जास्त दिवस चाललं पाहिजे. उत्पन्न वाढलं तेव्हा शेतकऱ्याला फायदा पण. जरी त्याची कॉस्ट जरी जास्त असेल, तुमचे जर तोडे जास्त निघाले तुमच्या याचे मिरचीचे, तर कदाचित तुमचं उत्पन्न वाढेल, आहे की नाही? दोडक्याला पण सोडलंय ना, त्याची एक बी कळी पिवळी नाही पडली. अजिबात नाही. दोडका खालीच आहे का? काय दोडका येते आता बांधलाय, पण त्याची कळी सुगड पिवळी, एक कळी पिवळी पडली. पहिलं कसं त्याची व्हरायटी ना, ती व्हरायटी अशी आहे का ती रोगाला बळी जास्त आधी सोरट आहे, तरी नाही पिवळी क्वालिटी पडली, नाही पडली. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्याला सांगा वापरून पहा तुम्ही एक टाइम प्रत्येक शेतकऱ्यांनी. बरं, रिझल्ट आला तर मग तुम्ही बोला. हो, मला रिझल्ट आलाय, मी फोन करून सांगितलं, मी गेलो होतो मागाय, मला रिझल्ट आलाय. आधी तुमच्याकडे कुठला कंपनी आला नव्हता? कोणचंच नाही कंपनी वाला. तुम्ही हे वापरा, डेमो घ्या, हे घ्या, असं काहीच नाही. तुम्ही डायरेक्ट दुकानातून विकतच आणले. मी. ओके, धन्यवाद.